नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यादव यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंदापूरचा बायपास। स्टार्ट टू एंड पूर्ण व्हिडिओ असणार आहे, तो असणार तर इंदापूर बायपासचा। आणि याच्यामध्ये 100% आपण इंदापूरचा बायपास कव्हर केलेला आहे। किती काम झालेलं आहे, किती काम अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं तेव्हापासून आतापर्यंत किती झालेलं आहे, पावसाळ्याच्या पूर्वी इंदापूरचा बायपासचं काम होऊ शकतं का, अंशतः काही पार्ट चालू होऊ शकतो का, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आपण व्हिडिओची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे इंदापूर बायपासच्या गोवा एंडपासून। म्हणजे जर तुम्ही मुंबईवरून जर गोव्याला येणार असाल तर ज्या ठिकाणी इंदापूरचा बायपास शेवट होतो त्या ठिकाणी आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात केलेली आहे। आणि तो ठिकाण आहे तो म्हणजे जो इंदापूरचा CNG स्टेशन आहे तो आपल्या पाठीमागं आहे इकडे। आणि त्या ठिकाणी हा इथं एंड होतो इंदापूर बायपासचा। तर त्या ठिकाणापासून आपण व्हिडिओची सुरुवात केली आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता पाठीमागे जुना मुंबई गोवा महामार्ग दिसतोय आपल्याला। आणि इकडे पाठीमागे नवीन रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे बायपास जो आहे इंदापूरचा त्याचं काम वगैरे चालू आहे। तर चला आपण जाऊयात, इकडे सुरुवात करूयात आणि पाहूयात किती काम कसं काय झालेलं आहे ते, आणि अजून किती दिवस लागतील या पूर्ण कामाला, कसं कामाचा प्रोग्रेस आहे, किती माणसं काम करताना वगैरे दिसतात ते वगैरे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर जसं की मगाशी सांगितला, हा जो रस्ता आहे तो आहे एंडिंग पॉईंटचा आणि इकडे फक्त लेवल झाली आहे रस्त्याची। आणि पुढे एक ब्रिज आहे, त्या ब्रिजचं काम चालू आहे। तर तिथं आपण जवळ जाऊन पाहूयात ब्रिजचं काम किती झालेलं आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या अँगलने एकदा दाखवलं होतं, म्हणजे रस्त्याच्या डाव्या साईडने इकडून दाखवलं होतं की रस्त्याचं काम, त्या ब्रिजचं काम किती झालेलं आहे ते। आणि आत्ता आपण जो पाहतोय समोर ब्रिज, तेवढंच काम आहे। या ब्रिजच्या कामामध्ये काही जास्त बदल झालेला नाही आहे। जो भराव वगैरे टाकायचं काम चालू होतं तो फक्त भराव टाकलेला आहे। हा जो समोर ग्रीन कलरचा जनरेटर ठेवलेला आहे त्याच्यापासून समोरच्या बाजूला जेवढा भराव दिसतो तो नंतर टाकलेला आहे। आणि हा ब्रिजचं काम अनेक दिवसांपासून चालू आहे आणि आता कोण माणसंसुद्धा या ठिकाणी काम करताना दिसत नाही आहेत। तर बघूयात किती वेळ लागणार आहे अजून, याला किती काळ जाईल ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहूच। आणि कसं काय होणार आहे कामाचं स्पीड वगैरे ते सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू। पण इथपर्यंत तर आत्ता एवढंच काम झालेलं आहे। तर मित्रांनो, जसं की आपण तिकडे पाहिलं तिकडं ब्रिजचं काम चालू होतं आणि आता आपण इकडं पलीकडं आलेलो आहोत। ते ही समोरची बाजू दिसते त्याच्या ह्या साईडला पलीकडच्या बाजूला ब्रिज आहे ते, आणि थोडं मध्ये रस्ता एक 100-200 फुटाचा मीटरचा असेल। आणि त्याच्यानंतर हा इकडे असं ब्रिजचं काम चालू आहे। आणि ह्या ब्रिजचं काम थांबलेलं आहे कारण का ते समोर तुम्हाला रेल्वे ब्रिजवरती जे पोल दिसत आहेत तर ते आता मध्ये येत आहेत ह्या ब्रिजच्या, त्यामुळे सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्याच्यावरती तोडगा काढायचं काम चालू आहे। त्यामुळे हा इकडं ब्रिजचा आपण किती महिने झाले, आपण जेव्हापासून आपलं चॅनलवरती व्हिडिओ टाकतो आहे तेव्हापासून हे असंच आहे, हे काम असंच आहे, ह्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही। त्यामुळे आपल्या इथलं एक काम पूर्णपणे ठप्पच बोलावं लागेल। तर आता आपण पलीकडे जाऊयात, पलीकडे जाऊन बघूयात बाकीचं रस्त्याचं काम कसं आहे, काय चालू आहे की, कारण की लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की तिकडे मधल्या रस्त्याचं काम चालू होतं। त्यामुळे बघूया की तिकडचं काम कसं आहे, किती काम झालेलं आहे वगैरे ते। पण इकडे तरी अजून काहीच काम नाही आहे। तर चला आपण आता पलीकडे जाऊयात। तर मित्रांनो, हा जो आता मी पार्ट दाखवतो ना तो मुद्दा मी या व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे की मध्ये काही लोकांच्या कमेंट येत होत्या की तुम्ही फक्त ना व्ह्यूजसाठी या व्हिडिओ बनवता, तुम्हाला काही पडलेले नाही या सगळ्या गोष्टींची। पण मित्रांनो, खरंच सांगायचं ना तर आम्हाला काही पडलेली नसती ना तर आम्ही वरच्यावर व्हिडिओ केले असते आणि सोडून दिला असता विषय रे। पण आम्हाला पण वाटतं, आम्हाला पण प्रवास करावा लागतो या सगळ्या गोष्टीवरून, या रस्त्यावरून सगळ्या आम्हाला पण त्रास होतो या सगळ्याचा, म्हणून आम्ही एवढी मेहनत घेतो। आणि बघा, एक छोटासा शॉर्ट वाटतो, एक 5-10 मिनटाची व्हिडिओ वाटते, लोक बोलतात काय एवढी बडबड करतो, अरे त्रास होतो रे प्रवास करताना आम्हाला पण, म्हणून त्या गोष्टी दाखवाव्या लागतात। आता तिकडून फक्त ह्या साईडला यायचं असतं, लोक बोलतात ड्रोननी दाखव, अरे ग्राउंड रिॲलिटी ड्रोननी नाही दिसत। ड्रोननी तुम्हाला वरच्यावर सगळं दिसेल, पण हे जे कसे आहेत ना, हे बघा इकडे खड्डे करून ठेवलेत। आता लास्ट टाइम हे इकडं कॉलम नव्हते टाकलेले,
जे आता कॉलम टाकलेले आहेत. आता ते पलीकडून दिसले नसते तुम्हाला, इकडं आलो ह्या साईडला म्हणून दिसत आहेत. हे कॉलम अगोदरच उभारले होते. जेव्हा आपण पहिली व्हिडिओ जेव्हा इंदापूर बायपासची टाकलेली ना, तेव्हा ते कॉलम उभारण्याचं काम चालू होतं. आता हे उभारत आहेत, जे लास्ट टाईम नव्हते उभारलेले. आणि इकडचं बाकीचं काम तर तसंच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असा बदल होत असतो. पण मग त्या तुम्हाला अशा ड्रोनमधून किंवा दुसऱ्या कुठल्या साहित्यातून किंवा टेक्नॉलॉजी वापरून ती दाखवता येणार नाही. त्यासाठी तर ग्राउंडवरती यायला लागतो आणि ती बडबड करावीच लागते तेवढी, नाहीतर तुम्हालासुद्धा नीट समजत नाही की नक्की काय कुठलं कसं काय चालू आहे ते. तर आत्ता आपण आहोत हा जिकडे समोर दिसतो ना, तो आहे रेल्वे स्टेशन आहे इंदापूरचा. आणि आता आपण इकडे आलेलो आहेत ह्या साईडला. आता इकडूनच तसे जो बायपास आहे त्याच्या पाठीमागून तिकडून बघूयात कसं काय कामकाज चालू आहे ते रस्त्याचं वगैरे. कारण की लास्ट टाईम ह्या ठिकाणी तर काहीच काम नव्हतं चालू. पण जो हा इकडचा आता पुढचा पॅच मी जो दाखवणार आहे ना तुम्हाला, तिकडे बरंचसं काम चालू होतं. हे बघा, आता इथून मी तुम्हाला दाखवतो. जर इंदापूर बायपासचा विचार केला ना, तर हा सरळ रस्ता गेलेला आहे, जो डायरेक्ट जो तिकडचा ब्रिज आहे ना रेल्वे क्रॉसिंगचा, तिथल्या टर्नपर्यंत. तिथून हा सरळ येतो आणि तिथनं हा रस्ता इथपर्यंत सरळ येऊन इथून हा टर्न घेऊन ह्या इथं क्रॉस करणार आहे आणि इकडून हायवेला पुढे कनेक्ट करणार आहे. तर इकडचं काम चालू आहे आणि आता ते कसं चालू आहे ते आपण पुढे जाऊन बघूयात. आता हा जो समोर ब्रिज दिसतोय ना, तो ब्रिज आहे. ह्या साईडने जी लेन येणार आहे म्हणजे सर्व्हिस रोड आहे, त्याच्याकडून ह्या साईडला येण्यासाठी हा छोटासा ब्रिज बांधलेला आहे. त्याचंसुद्धा काम चालू केलेलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा काम चालू होतं, आत्तासुद्धा काम त्याचं आहे. पण आता कोण काम करताना तिथं दिसत नाही आहे. आणि ही जी साईडची तर आता इकडं हा फ्लायओव्हर होणार आहे, त्यामधला पॅच आहे तो भराव टाकून भरावा लागणार आहे. तर त्याचंसुद्धा बरंचसं काम इथं केलेलं आहे. तसंच आता काम इथून पुढपर्यंतसुद्धा करावं लागणार आहे. तर इकडे थोडी खडी, इकडे थोडा भराव पडलेला दिसतोय. एक 15 दिवसाचा अवधी असेल मधला काळातला. तर त्याच्यामध्ये एवढंच काम झालेलं दिसतोय आपल्याला. आता बाकी पुढे बघूयात किती काम झालेलं आहे ते. जे मी तुम्हाला बोलत होतो ना, ब्रिज तिकडनं ह्या साईडला येण्यासाठी बनवलेला आहे, तो हाच ब्रिज आहे. आणि ह्याच ब्रिजच्या काम लास्ट टाईम आपण जेव्हा आलो तेव्हा चालू होतं. इकडंसुद्धा इथं हे ठोकळे लावायचं काम चालू होतं. आणि आत्ता त्या प्रमाणात काहीच काम नाही आहे. कोणच माणूस दिसत नाही काम करताना. इवन इकडेसुद्धा कोणीही काम करताना दिसत नाही आहे. इथं वरती एकाच दुसरी माणसं दिसत आहेत काम करताना. थोडं आपण वरती जाऊयात आणि बघूयात नक्की काय कसं काय काम चालू आहे ते. तर हा इकडचा सर्व्हिस रोड आहे आणि मुख्य रस्ता इकडं उजव्या साईडला आहे. हे सर्व्हिस रोडसुद्धा अगोदर एवढा नीट नव्हता, त्याचीसुद्धा लेवलिंग वगैरे इकडे केलेली आहे व्यवस्थित. आणि व्यवस्थित काम ह्या साईडला वगैरे दिसतंय झालेलं. आणि सर्व्हिस रोडचं जर बोललात ना, तर अनेक ठिकाणी मुंबई महामार्गावरती सर्व्हिस रोडसुद्धा खूप खराब क्वालिटीचे आहेत. त्या मानाने आता इकडे कशी कामं करत आहेत, काय करत आहेत ते पाहावं लागणार आहे. आता इकडं मी थोडं तुम्हाला वरती दाखवतो की जो आता आपण ब्रिज पाहिला ना, त्या ब्रिज तिकडे बघा तो ट्रक लागलेला आहे. त्या तिकडे त्या ट्रकपर्यंत म्हणजे त्या ब्रिजपर्यंत दोन्ही साईडच्या लेनचं काम झालेलं आहे व्यवस्थित. इकडे पाहू शकता हे सिमेंट काँक्रिटीकरणचं काम तिकडे झालेलं आहे. आता तसंच काम इकडं आता पुढे किती कधी काय कसं काय होणार ते पाहावं लागणार, कारण की ब्रिजच पुढे कंप्लीट नाही आहे. सो त्यामुळे पुढचं काम थांबलेलं आहे. आता हे कामं तर बरीच अगोदर झालेली आहेत. तर हेच काम इकडं पुढे कसं काय झाले आहे ते सुद्धा पाहूयात.
आहेत. मशीनच्या सहाय्याने लेवल वगैरे करायचं काम चालू आहे. इकडे उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता की दोन्ही साईडचं रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं होतं. म्हणजे जे फायनल जी असते ना लेवल ती झालेली आहे आणि ते झालेलं होतं इथपर्यंत. हे आता बरंच अगोदर झालेलं आहे. त्याच्यानंतर ही जी समोर जी लेवल दिसते ना केलेली तीसुद्धा बरेच अगोदर केलेली आहे. त्यामुळे इकडे तरी कामाचा काही बदल नाही आहे. फार थोडीफार जी लेवलिंग वगैरे आहे ना तेच काम झालेलं आहे एवढ्या दिवसामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर जे दोन रोलर वगैरे आहे JCB वगैरे आहे ते मातीचं भराव वगैरे करून ते लेवल वगैरे करतायत तिथे. तर हे काम चालू आहे अनेक दिवसापासून, जवळजवळ 15 ते 20 दिवस किंवा महिना झाला असेल की इकडे हेच काम चालू आहे. माती टाकतायत भराव करतात, माती टाकतायत भराव करतायत, हेच चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, नुसती येऊन माती टाकायची आणि एकदम रोलर फिरवायचं असं नाही करत. हे प्रत्येक वेळेला एक थर टाकतात, त्याची प्रॉपर लेवल करून घेतात, बसवतात तो व्यवस्थित पाणी वगैरे मारून. व्यवस्थित तो बसला, आय थिंक पाणी मारतात की नाही मला कन्फर्म नाही, पण त्याला व्यवस्थित बसवतात त्याआधी रोलर वगैरे फिरवून आणि नंतर मग परत एकदा भराव टाकतात, परत त्याला प्रॉपरली बसवतात. कारण की कोकणामध्ये तुम्हाला माहिती असेल की पाऊस खूप पडतो. जर पाय जर नीट बसवला नाही ना तर नंतर मग तो खाली खचला जाईल आणि रोडसुद्धा खूप खसेल. सो ते काम व्यवस्थित करतात. आणि इकडं पाहू शकतो आपण की किती काम झालेलं आहे. इकडे ही भिंत वगैरे व्यवस्थित उभी केलेली आहे आणि साईडची, आणि ह्याच्या आतमध्ये आता भरावाचं काम कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि हा इथं आहे एक अंडरपास आहे. तुम्ही ह्या रस्त्याने सुद्धा पुढे निजामपूर आणि पुण्याला जाऊ शकता आणि तसंच पुण्यावरून इकडे येऊसुद्धा शकता. आणि आता इकडचं पुढचं काम तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की इकडे काहीच काम आता चालू नाही आहे. जेवढं काम आहे ते मधल्या वेळेस चालू आहे. तर एक फायनल काय असेल ना ते पलीकडंसुद्धा आपण जाऊन बघूयात आणि कसं काय काम चालू आहे ते सुद्धा बघूयात, किती काम झालेलं आहे ते. पण तिकडं जाऊन बोलूयात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की इकडची माती काढून ते त्या एंड पॉईंटला टाकत होते. तर इकडं तर बघू शकतो की काहीच काम नाही आहे म्हणून. तिकडं हा पूर्वी भराव टाकला होता तो, त्यातला काही भराव काढून तिकडचा जो आपण सुरुवातीला ब्रिज पाहिला त्या ठिकाणी भराव करण्यासाठी वापरला. आणि हा इकडे असा आहे रस्ता. आता इकडे सुद्धा जे काय प्रॉब्लेम आहे रेल्वे ब्रिजचं तिकडेसुद्धा आणि इकडे जाऊ, पण तिकडे रेल्वे ब्रिजवरती जाऊयात आणि तिकडे जाऊन बघूयात काय काय आहे ते आणि तिकडे बोलूयात. तर चला पलीकडे जाऊयात आणि पलीकडे जाऊन बघूयात. इकडून हा रस्ता तुम्ही कसा टाकताय, घर वगैरे टाकले तुम्ही पाहू शकता. आणि आता इकडून आपण पुढे जाणार आहोत रेल्वे ब्रिजपर्यंत आणि तिथे व्हिडिओचा एंड करणार आहोत. पण एंड करण्याच्या अगोदर एक आपण पूर्ण समरी घेणार आहोत त्याच्या व्हिडिओची. सो व्हिडिओचा एंड पाहायला विसरू नका. इकडे सुद्धा काम झालेलं दिसतं आपल्याला. तर चला तर पाहूयात किती काम झालेलं आहे ते. तर इकडून जर पाहिलं ना तर हा एवढा इकडे भराव वगैरे नव्हता केलेला, तो आता केलेला आहे. आणि व्यवस्थित लेवल वगैरे सुद्धा करतायत. जसं की मी अगोदरसुद्धा सांगितलं होतं की भराव टाकतायत, त्याची व्यवस्थित लेवल करतायत त्याला रोलरनी वगैरे फिरवून आणि नंतर परत दुसरा भराव त्यावरती टाकते. तर आता हा दुसरा भराव वगैरे टाकलेला आहे आणि नक्कीच काम करतायत इकडच्या साईडला. आणि आता आपण रेल्वे ट्रॅकच्या तिथे जाऊयात आणि नक्की सांगतो की काय कारण आहेत या सगळ्या गोष्टीची, की का लेट होतं आहे, का काम बंद आहे. सो ते सगळं पाहूयात आणि नंतर मग व्हिडिओची एंड करूयात. सो आता इथं आपण पोचलेलो पुढे आणि पुढे सुद्धा तुम्ही पाहू शकता की भराव केलेला आहे या ठिकाणी सुद्धा त्यांनी. जे समोरचे कॉलम दिसत आहेत त्यांच्या बॉटमला भराव केलेला आहे इकडे. आणि इकडे सुद्धा जे नवीन कॉलम वगैरे उभारत आहेत त्यांचंसुद्धा एक वरचा टॉपचा भाग वगैरे ते बांधायचं काम चालू आहे. सो बघूयात किती काम कसं काय करतायत ते. तर हा इकडा सगळा जो
पट्टा दिसतोय ना, हा सगळा इकडे आता हा भराव केलेला आहे ह्या लेवलला आणि असाच इकडे पुढे सुद्धा भराव वगैरे करणार आहेत ते आणि काम करतायत, म्हणजे ह्या साईडला काम चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता इंदापूर बायपासचा जो ब्रिज आहे, पहिला ब्रिज आहे रेल्वे क्रॉसिंगचा, त्याचं काम पाठीमागं चालू आहे. जो कॉलम वगैरे उभारले आहे त्याच्यावरचा जो पॅच आहे त्याचं काम वगैरे चालू आहे. इकडे भरावसुद्धा टाकलेला आहे. आणि जर पूर्ण व्हिडिओचा जर समरी करायचा विचार झाला ना, तर स्टार्टिंगला जो ब्रिज आहे तिकडं आपण सुरुवातीला व्हिडिओला पाहिला होता, त्याचं काम खूप स्लो चालू आहे. बराच मोठा ब्रिज आहे तो सुद्धा. आणि त्याच्यानंतर एक मोठा ब्रिज आहे, याच आकारामधला ब्रिज आहे तो तर, आणि त्याचं काम तर खूप जास्त बाकी आहे. फक्त हे जे आपले पाठीमागे कॉलम दिसत आहेत तसे कॉलम काढून ठेवलेले आहेत आणि रेल्वेचे तर ते पोल कधी तिथनं हटणार त्याची वाट बघतात. त्याच्यानंतर ते काम पुढचं चालू होणार आहे. त्यानंतर मधला जो रस्ता आहे त्याचं काम तर चालूच आहे. थोडं काम चालू आहे, पण एवढं काही कामाला गती दिसत नाही, एवढी माणसं दिसत नाही, एवढी मॅनपॉवर तिथे काम करताना दिसत नाही आहे. आत्ता काय मी सकाळीसुद्धा आलेलो नाही की एकदम संध्याकाळीसुद्धा आले नाही. आता संध्याकाळचे 4-4:30 वाजले असतील आणि एवढी काय माणसं काम करताना तिथं दिसत नाही आहेत. आता पाठीमागे तुम्ही बघितलं तर आपण पलीकडून पाहिलं की तिथेसुद्धा एवढी काही काम करताना दिसत नाही. आता हा फक्त एक कॉलम, शेवटचा इकडचा कॉलम आहे ना, त्याचं वरचं फक्त काम करताना काही माणसं दिसत आहेत, 3-4 माणसं. सो एवढीसुद्धा इकडेसुद्धा माणसं नाही आहेत. आणि इकडे पुढे जो हायवेला इकडे कनेक्ट होणार रस्ता आहे त्याचं भरावाचं काम वगैरे चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि कामाचं इकडंसुद्धा का बंद आहे, कारण की तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ज्या रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या ज्या लाईनी गेलेल्या आहेत, म्हणजे ज्या वरच्या केबल गेलेल्या आहेत ज्याच्यावरून रेल्वे चालते, इलेक्ट्रिक रेल्वे असते ती चालते, त्याच्यामधून करंट पास होतो, त्याचे जे खांब आहेत ना ते इकडे असे मध्ये आलेले आहेत. तिकडे सुद्धा पाहू शकता, तिकडेसुद्धा काही खांब वगैरे आहेत. सिग्नल नाही बोलत आहे, त्यांच्या पलीकडे तिकडे खांब आहेत. नाही तर कोणतरी परत उठून कमेंटमध्ये सांगेल की अरे ते सिग्नल आहे तुला समजत नाही का. तसं नाही, त्या पलीकडे तिकडे खांब आहेत लाईटचे, त्याच्यावरून ह्या ज्या तारा गेलेल्या आहेत त्या कनेक्ट आहेत त्याला. सो त्यांची लेवल आणि ब्रिजची लेवल सेम झालेली आहे आणि त्या आता हटवायचं काम करणार आहेत. ते आता कधी हटवणार, त्याच्यानंतर हे ब्रिज कधी होणार आणि आपण त्याच्यावरनं कधी प्रवास करणार, या सगळ्या गोष्टी जर पाहिलं ना तर खूप स्वप्नवत वाटायला लागले आता तर. कारण का ह्या पावसाळ्यात तर इंदापूरचं बायपास नाहीच पूर्ण होणार हे तर फिक्स आहे. कारण का 1 महिन्यामध्ये एवढे मोठे ब्रिज नसतात तयार होत, त्यासाठी खूप दिवस लागतात. आणि आता किती पावर लावली तरी नाही होऊ शकत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि जर झालं तर आम्ही काय त्याला विरोध करत नाही, झालं तर चांगलं, तर आम्हाला पण ते बरं वाटेल वापरायला आणि जे प्रेक्षक आहेत आपल्या चॅनलवरचे त्यांना पण आवडेल, प्रवास करायला बरं वाटेल, ट्रॅफिकमध्ये अडकावं लागणार नाही. जर झालं तर चांगलंच आहे, आम्ही काही निगेटिव्हली बोलत नाही, पण नाही होणार ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का खूप मेहनत लागते. तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं किती फिरायला लागतं छोट्या शॉर्ट्ससाठी सुद्धा. तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.